जय महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय। मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजची तारीख आहे 28। तुर्भ्यातला अखंड हरिनाम सप्ताह संपूर्ण झाला। त्याच्या 4-5 दिवसानंतर आम्ही लोहारला आलो आजीकडे। लोहारला यायचं कारण म्हणजे एकतर त्यांची कुलस्वामिनीची पूजा होती आणि मम्मीच्या काकांच्या मुलीचं लग्न आहे, सो तेही अटेंड करायचं होतं। सो आम्ही इकडे आलो आणि मी खूप दिवसांचं शॉर्ट मध्ये शूट करून ठेवलंय। ते सगळं मी एकत्र मर्ज करून एक व्हिडिओ टाकेन, लवकरच प्रयत्न आहे। नेट इश्यूमुळे मला ब्लॉग टाकता येत नाहीयेत, एडिट करून सगळे झालेले आहेत ब्लॉग, पण बघूया आता कसे काय पडतायत। पूर्ण ब्लॉग कंप्लीट कसे काय पडतायत ते आता बघूया आपण। आणि मी जेव्हा अंबरनाथला जाईल त्याच्यानंतरच मी पूर्ण ब्लॉग टाकत जाईल। उद्या लग्न आहे 29, आज आहे उठणं। कोकणामध्ये 4-5 एकदम महत्त्वाचे जे कार्यक्रम असतात, विधी असतात, ते असतात। पहिला म्हणजे साखरपुडा, उठणं, हळद आणि लग्न। त्याच्यानंतर ज्या छोट्या मोठ्या जे कार्यक्रम असतात ते चालूच असतात, पण हे मेन असे 4-5 कार्यक्रम असतात आणि ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो स्टे ट्यून आणि हे ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला खूप मजा येईल। आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:15। उठणं 7-7:30-8 पर्यंत लागतं। आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत, म्हणजे सगळ्यांची तयारी चालू आहे। मी रेडी झाली, त्यामुळे मी अंधार व्हायच्या आधीच ओपनिंग घ्यायला आले, कारण की मी कुठल्याच ब्लॉगची ओपनिंग घेतली नव्हती। सो आय थॉट की आज कॅमेरा घ्यायचा आहे आणि ब्लॉगिंग स्टार्ट करायची आहे। बाकी सगळ्या ज्या व्हिडिओ आहेत, मेहंदीच्या, चुड्याच्या आणि बाकी अजून जे काय आहे ते सगळं मी शॉर्टमध्ये घेतलेलं आहे। ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन। फक्त थोडा 1-2 दिवस मला जातील ते सगळे व्हिडिओ व्यवस्थित मर्ज करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचे। सो स्टे ट्यून आणि हे ब्लॉग पूर्ण बघा। सगळे तयार झालेले आहेत। आमची बच्चा पार्टी बघून घ्या आधी तुम्ही। इकडे आहे सर्वांश हाय, कुकी आहे आमचा सर्वांश। इकडे आहे देवांश, हॅलो गाईस। इकडे आहे सानवी आणि इकडे आहे आमचा विक्रांत, हॅलो गाईस। काही तू आहे ना पहिले वाटलंच होतं दुसरा सांगते आईचे पाय पडले, आजी आहे, आजोबा आहेत.
सजवायची वैशी सजवायचं त्या काय आपला करता आम्ही येतो
moments later. जवळ जवळ घेत उठणं लागून झालं की लगेच जेवणाच्या पंक्ती पडतात आणि सगळी ग्रामस्थ जी काय पाहुणे आलेले असतात ती सगळी जेवण करून घेतात आणि त्यानंतर मग नाचगाणं किंवा डान्स वगैरे जे आहे लेझिम खेळली जाते. सो आता असा होता हा उठण्याचा व्लॉग. कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या डायरेक्ट हळदीच्या आणि लग्नाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.